ठिकाणी घडलेले आहे। अध्यक्ष महोदय, आपण आपल्या मार्फत शासनाला विनंती करावी, शासनाने या बाबतीमध्ये निवेदन करावे। अध्यक्ष महोदय, चला अल्पकालीन चर्चा 101। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी काय म्हणतो, माझं नाव चला करा, चालू करा। आणि अध्यक्ष महोदय, आम्ही जे विरोधी पक्षाच्या वतीनं विधानसभा नियम 101 अन्वये सभागृहामध्ये आपत्कालीन चर्चा सभागृहामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे मागणी केली होती आणि त्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपण बघितलं 5 आणि 6 तारखेला, आम्ही 7 तारखेला ही मागणी केली होती। 5 आणि 6 तारखेला या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी असं सदृश्य परिस्थिती संपूर्ण निर्माण झाली। राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊसच पडला नाही, पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये पाऊस बेसुमार पडला आणि त्या पावसामुळं संपूर्णपणे राज्यामध्ये काही ठिकाणी इमारती कोसळल्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 15 माणसं मृत्युमुखी पडली। काही गावांचे संपूर्ण रस्ते वाहून गेले, त्यामुळे गावातला दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला। काही गावामध्ये पूल कोसळले आणि पूल कोसळल्यामुळे तिथं गावाचा पूर्णपणे संपर्कच तुटला आणि आता पुढे 1-2 वर्षाने कधी पूल उभा राहील तोपर्यंत त्या गावांना संपर्क करणं देखील अवघड जाणार आहे, असेही काही प्रकार घडले। मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघितलं की मॅनहोल ओपन राहिल्यामुळं एका कुटुंबातला करता सवरता माणूस तो त्या मॅनहोलमध्ये गेला, तो दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला। आपण बघितलं असेल की जवळजवळ या 4 दिवसामध्ये या राज्यामध्ये 1000 झाडं ही झाडं पडली, वादळामुळे पडली, उन्मळून पडली। आपण चुकीच्या पद्धतीनं त्याचं फांद्या वगैरे पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मारतो, त्या मारल्या नाहीत, याच्यामुळं ती झाडं उन्मळून पडली आणि म्हणून त्याच्यामध्ये काही माणसांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झाला। 13 वर्षाचा मुलगा हा त्या झाडाखाली गेला, हे आपण बघितलं। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये या पावसानं हाहाकार माजवलेला असताना आपण वसई विरारचं अतिशय विदारक अशा प्रकारचं चित्र गेले 4 दिवस आपण बघतोय। त्या वसई विरारमध्ये अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी राहिलेली नाही, मोबाईल नेटवर्क नाही तिथे। 4, 5, 6 दिवस झाले लाईटचा पत्ता नाही, सगळे रस्ते पाण्याखाली आहेत, लोकांची घरंही पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय वाहतुकीचा पूर्णपणे त्या ठिकाणी वाहतूक कोलमडून पडल्यामुळे लोकांचं खाण्यापिण्याचे खूप मोठे प्रचंड प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी छोट्या छोट्या बालकांना दूध पुरवठा करण्याची सुद्धा सोय न झाल्यामुळं घराघरातून एक अत्यंत चिंतेचं, भीतीचं आणि त्याचबरोबर संशयाचं वातावरण आहे की अशा अडचणीच्या काळामध्ये, अशा प्रसंगामध्ये आमची कोण दखल घेतंय की नाही, आमच्याकडे कोण बघणार आहे की नाही, अशा प्रकारचं संशयाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून ही सगळी परिस्थिती सभागृहाच्या माध्यमातून, कारण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे आपल्या सकट आम्ही आपापल्या मतदारसंघातली जनता ही निश्चितपणे वाट बघत असते की या अधिवेशनाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही समस्या आहेत, आमच्या ज्या काही गरजा आहेत, आमच्या ज्या काही अडचणी आहेत, आमच्यावर जे आलेलं काही संकट आहे, त्या संकटाला कोण वाचा फोडतोय की नाही फोडतोय, त्या संकटावर कोण फुंकर घालतोय की नाही घालतोय, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग राज्यकर्ते म्हणून आम्हाला दाखवतात की नाही दाखवतात, अशा प्रकारच्या अनेक अशा अपेक्षेनं आपापल्या मतदारसंघातून विशेष करून अधिवेशन कालावधीमध्ये
आपापले लोक वाट बघत असतात. आणि म्हणून आमचा आग्रह असा होता की 101च्या माध्यमातून ही चर्चा संपूर्ण सभागृहानं करावी. संपूर्ण सभागृहानं करावी. ही केवळ आम्ही विरोधी पक्षानं करावी असं नाही, तर संपूर्ण सभागृहानं करावी. त्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातल्या अडचणी या सभागृहासमोर ठेवाव्यात आणि राज्यकर्ते म्हणून सरकारने राधाकृष्ण विखे पाटीलजी याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी. आपण अनेक वर्ष या प्रक्रियेमध्ये काम केलेले या ठिकाणी नेते आहात. आपल्याला माहीत आहे की अशा प्रसंगातून बाहेर कसं पडायचं, कोणते मार्ग निवडायचे, कशी लोकांना मदत करायची, अशा वेळेला कोणता निर्णय घ्यायचा हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आपल्यासारख्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिलासा मिळाला पाहिजे आणि तोही अधिवेशन कालावधीमध्ये मिळालाच पाहिजे. या भावनेतून आपण या ठिकाणी ही चर्चा उपस्थित केली. अध्यक्ष महोदय, अनेक जण बोलणार आहेत, आपत्कालीन चर्चा आहे, त्यामुळे मी या विषयामध्ये फार काय लक्ष म्हणजे वेळ घेणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, आपण बघितलं की अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. त्या दरडी कोसळल्या तिथं सुद्धा त्या दरडी रस्त्यावरची मालमा दूर करण्याकरता सुद्धा आज यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी आपली सक्षम नाही. यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी पोचत नाहीये. अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर अल निनोचं संकट हे आपल्यावर भविष्यामध्ये येऊ शकतं. याचं सुतोवाच याच सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण ज्या वेळेला केलं त्या भाषणामध्ये आपल्यासमोर हे भविष्यातलं संकट येऊ शकतं अशा प्रकारचं सुतोवाच राधाकृष्ण विखे पाटीलजी केलेलं होतं. याचा अर्थ आपल्याला हे कळलेलं होतं की आपल्या राज्यावर अशा प्रकारचं कुठलं तरी नैसर्गिक संकट येऊ शकतं आणि मग ते नैसर्गिक संकट येऊ शकतं ह्याची आपल्याला जर पूर्वकल्पना मिळाली होती तर राज्यकर्ते म्हणून आपण त्याची दखल काय घेतली. केवळ हे संकट येणार म्हणून लोकांना सांगून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी संपवली का, हे सुद्धा उत्तराच्या कोण आता उत्तर देणार आहे मला माहित नाही. राधाकृष्ण विखे पाटील जी देत आहेत, महसूल तुम्ही देणार, चर्चाच बंद करून टाकतो. मग काय चर्चाच बंद करून टाकूया, कशाला तुम्ही त्रास कशाला तुम्हाला द्यायचा, मग तुम्ही देऊनच टाका उत्तर. काय परिस्थिती काय राज्याची, महसूल मंत्री नसतील, पुनर्वसन मंत्री नसतील, राज्याचे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांचं समजू शकतो आणि तुम्ही जर उत्तर म्हणजे तुमचा मी अवमान करू इच्छित नाही, पण शेवटी महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आलेलं असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं केवळ चटावरचं श्राद्ध उरकावं अशा पद्धतीने एखाद्या राज्यमंत्र्याकडून जर आम्हाला उत्तर मिळणार असेल तर ही चर्चा कशाला करायची. अध्यक्ष महोदय, चर्चेमध्ये काय राहिलंय अशा चर्चा करण्यामध्ये, सरकार काय गंभीर आहे, इतका निग्लिजन्स असणं काय योग्य असं मला वाटत नाही. मी या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करत नाही. पुनर्वसन मंत्री, पुनर्वसन खातं कोणाकडे आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब? जाधव साहेब शासनाची बाजू मंत्री म्हणून ते मांडणारच आहेत ना. मग तर मला आता आपण पण जर असं म्हटलात तर मग माझं तोंडच बंद झालेलं बरं, काही त्याला अर्थच नाही. शासनाच्या बाजूने मंत्री अध्यक्ष महोदय, कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय, राज्य शासनाच्या वतीने राज्याचा पुनर्वसन मदत व पुनर्वसन खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सरकारच्या वतीने उत्तर देणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करू नये. माननीय मंत्री महोदय हे आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी आहे आणि गिरीश महाजन साहेब आणि म्हणून आपण त्यामुळे कुठल्या मंत्र्यांनी उत्तर द्यावं हे असा आग्रह आपण धरू शकत नाही. मंत्री महोदय, जाधव साहेब आपण बोला. मी बोलतोय, प्रश्न नुसतं बोलायचंय, बाकी काय आहे त्याच्यामध्ये. इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीने आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया, कन्क्लूड होऊ द्या, झाल्यावर देतो तुम्हाला. अरे माझा पॉइंट बोलणार. वसई विरार. अध्यक्ष महोदय अत्यंत
महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. 2 कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत. ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन ठीक आहे. मंत्री कोण आहे ठीक आहे, हे भास्कर माहित साहेब. नाहीये. क्रमांक 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार ठीक आहे, ठीक. 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, ठीक आहे, उद्दाम आहे. ठीक आहे, भास्कर अशा साहेब. 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय ठीक आहे जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नाही शकत. वाजले. तुम्ही राम मंदिर लुटताय. चोर कुठले? लुटताय ना मला सांगू नये. चला, जाधव साहेब आपण चालू करा. भातकळकर भातकळकर साहेब, खाली बसा. भातकळकर साहेब. बसा खाली तुम्ही. खाली बसा खाली बसा. मला सांगू नये. चला बसून घ्या. राम मंदिर बसून घ्या लुटताय सगळे. मला सांगू चला नये. तुम्हाला सगळे यायचंय. चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे काय ते. चाललंय? ठीक आहे भातकळकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव पण साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण लुटताय. तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. बोलू नये. चंदा चोरा. ठीक आहे, बसून घ्या. हा. आदित्य साहेब बसा बसा बसून घ्या. आणि म्हणून आदित्य अध्यक्ष साहेब. महोदय, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काल बघितलं मी पालन केलं संसदेपर्यंत. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतंस ते. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला खाली- घेतलं ना खाली पक्षात बसून कुणी बोलू म्हणून? नका. मला काय भातकळकर शिकवतो साहेब तुम्ही? बसा. पक्ष बदलला चला. नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही जाधव राज साहेब ठाकरेंच्याकडे गेला होता जाधव साहेब जाधव साहेब का? पक्षविषयाचं जाधव काढायचं साहेब काय? विषयावर आपण चर्चा करू. चला आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला दिलासा काय मिळतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. म्हणून आपण ही चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीने सांगण्याची गरज आहे की आज ज्या ज्या ठिकाणी संपूर्णपणे रस्ते खचलेले आहेत, पूल तुटून पडलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणची व्यवस्था उभी करण्याकरता कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करतोय, आम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही लोकांना दिलासा देतोय, हे या चर्चेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही खरी आजच्या ह्या चर्चेची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय आपण बघितलं त्या मानखुर्दमध्ये बिल्डिंग कोसळली आणि त्या बिल्डिंग खाली 6 माणसं अध्यक्ष महोदय दुर्दैवानं मृत पावलेली आहे. आत्ताच सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो कचरा टाकला कचऱ्याचा ढीग झाला. त्या कचऱ्याचा ढीग एवढा मोठा प्रचंड झाला की बाजूला रहिवासी बिल्डिंग होती. अध्यक्ष महोदय, तो कचऱ्याचा ढीग त्या रहिवासी बिल्डिंगवर कोसळला. 6 लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह सापडलेत. खरं किती खोटं किती माहित नाही, पण ते अजून 23 लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती त्या ठिकाणचे ग्रामस्थ 23 चला, लोक खाली बसून बोलू नका. 23 लोक गाडल्याची अध्यक्ष महोदय भीती हे तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत. आणि म्हणून तिथली वस्तुस्थिती खरी काय आहे ती सुद्धा या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भुजबळ साहेब कळली पाहिजे. ही आपली अनेक वर्षांची प्रथा आहे. अध्यक्ष महोदय, एक आपल्याकडं खोपोलीला अतिशय चांगल्या प्रकारचा एक सामाजिक कार्यकर्ता पोरगा परवांच्या दिवशी ज्या वेळेला हे मिसिंग लिंक सारख्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी लोकांना दिवस रात्र मदत करण्याकरता म्हणून तो उपस्थित होता.
उपस्थित होता. त्या दिवशी तो टँकर रस्त्यावर पडला आणि 16 तास रस्त्यावर पुणे मुंबई हायवेवर ज्यावेळेला वाहतूक थांबली होती, ती वाहतूक मोकळी करण्याकरता म्हणून एक तरुण दिवस रात्र त्या ठिकाणी राबत होता. तोच तरुण परवांच्या दिवशी खोपोलीला एक झाड रस्त्यावर पडलं अध्यक्ष महोदय, आणि झाड पडल्यानंतर तो ते झाड बाजूला करण्याकरता गेला. झाड बाजूला करण्याकरता म्हणून त्याने एक फांदी तोडली अध्यक्ष महोदय, आणि ती फांदी तोडल्यामुळं त्याच्या फांदीखाली दुसरी फांदी त्या ठिकाणी प्रेत झालेली होती. आपल्या लक्षात आलं असेल, आपण शेतकरी आहात, प्रेत झाली होती. वरची फांदी तोडल्याबरोबर ती खालची फांदी स्पीडनी एखाद्या रबरासारखी सटकली आणि अध्यक्ष महोदय दुर्दैवानं त्या 22 वर्षाच्या मुलाला इथं सेंटरला मार बसला. अध्यक्ष महोदय सेंटरला मार बसला आणि तो जागच्या जागी खलास झाला. जागच्या जागी खलास झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो की आपण बाकीच्या ठिकाणी मदत केलेली आहे, तो सुद्धा कोकणातला, तो सुद्धा त्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता, त्याला सुद्धा सरकारनं मदत केली पाहिजे. तो जातीनं मुसलमान आहे म्हणून त्यांना टाळण्याचं काम सरकारने करू नये, कारण तो लोकांना मदत करण्याकरता म्हणून त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाकीच्यांना मदत झाली पण त्याला अजून काही मदत झाली नाही. त्याचं नाव वगैरे या ठिकाणी मी आपल्याला डिटेल्समध्ये थोड्या वेळामध्ये देतो अध्यक्ष महोदय, कारण या प्रस्तावावर मी सुरुवात करणार नव्हतो, परंतु सुरुवात अचानकपणे करण्याची वेळ माझ्यावर आली म्हणून आत्ता माझ्याकडे नाव नाही आहे. रात्री ती सुद्धा टी व्हीवर बातमी आपण बघितली. खोपोलीला तिथे आमचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना मी फोन केला आणि त्यांनाही वस्तुस्थिती समजून घेतली, माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, त्याला सुद्धा आपण मदत केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, परवांच्या दिवशी याच प्रस्तावामध्ये विशेष करून आमच्या कोकणातल्या रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी आपण मांडलाय. परवांच्या दिवशी पण त्याच्यावर बोललो, परंतु तेवढं काय आता विस्तारानं मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण बघितलं तर गेले 3 दिवस मुंबई गोवा हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि पाण्याखाली गेल्यामुळं गेले 3 दिवस तिकडची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. 2021ला 23 जुलै 2021ला अशाच पद्धतीनं कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की संपूर्ण महाड शहर पाण्याखाली गेलं, खेड शहर पाण्याखाली गेलं, चिपळूण शहर पाण्याखाली गेलं. त्या महाडमध्ये तर या पुरामुळं एका गाडीवर 3 गाड्या ऑटोमॅटिक वरती पुरामुळं तरंगत राहिल्या, त्या वरती चढून बसल्या आणि त्या ठिकाणी कोकणामध्ये हा पुराचा प्रश्न हा कायमचा आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर कोकणातली प्रत्येक बाजारपेठ ही खाडी किनारी आहे. का खाडी किनारी आहे अध्यक्ष महोदय? त्याचं कारण असं आहे की पूर्वी ज्या वेळेला वाहतूक व्हायची तेव्हा जलवाहतूकच होती, आता सारखे रस्ते वगैरे काही नव्हते आणि म्हणून जलवाहतूक असल्यामुळं मचव्यानं जो माल यायचा तो मचव्यानं येणारा माल त्याच ठिकाणी उतरला जायचा आणि तिथूनच बाकीच्या ग्रामीण भागामध्ये गावामध्ये वगैरे माल जायचा. त्यामुळं भुजबळ साहेब, ह्या बाजारपेठा त्या खाडीच्या किनारी, समुद्राच्या किनारी, बॅकवॉटरच्या किनारी तिथं वसल्या ह्या बाजारपेठा नैसर्गिक आहेत. आणि कितीही आम्ही जर नोटीस देऊन आमचं काम करतो, महसूल खातं काय करतं? प्रत्येक वेळी अशा पद्धतीचा, तुम्ही महसूल खातं सांभाळलेला विखे पाटील साहेब, प्रत्येक वेळी अशा पद्धतीचा प्रसंग आला, अशा प्रकारच्या काय घटना घडल्या किंवा मान्सून पूर्व, पावसाळ्यापूर्वी महसूल खातं एक पत्र देतं की असं तुमच्या घरांना धोका आहे, तुम्ही या ठिकाणी स्थलांतर करा, नपेक्षा आमच्यावर ही जबाबदारी राहणार नाही. ही नोटीस दिली म्हणजे आपलं कर्तव्य संपतं असं नाही, हा एक भाग झाला. परंतु त्यांचं स्थलांतर करा म्हणजे कुठे करा, कसं करा, त्यांनी कुठे जायचं, त्यांनी राहायचं कुठे, त्यांचा व्यापार उदीम चालणार कुठे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून ते स्थलांतर करू शकत नाही. त्याच्याकरता अध्यक्ष महोदय, मी एक प्रस्ताव दिला होता, आपण ऐकून घ्या. भुजबळ साहेब, तुम्ही सिनियर आहात, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, दुसरे आमचे ग्रामविकास मंत्री पण आहेत. आपण त्यावेळेला एक प्रस्ताव दिला होता, ज्या वेळेला ते 23 जुलै 2021ला ज्यावेळेला कोकणामध्ये पूर आला, मी सगळी पाण्याखाली शहरं गेली, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे कोकणामध्ये गेले होते. त्यावेळेला आपण अध्यक्ष महोदय एक प्रस्ताव दिला होता. काय प्रस्ताव दिला होता? विशेष करून चिपळूण, महाड आणि खेड करता येणारं पाणी जे आहे, कोयना धरणातलं जे पाणी आहे, ते कोयना धरणातलं पाणी, या पाण्यामुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात जे पूर होतो. अध्यक्ष महोदय, कोयनेचं पाणी चिपळूणकडे सोडलं जात नाही. आमच्या लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे.
कोयनेतलं ज्यावेळेला पाणी जास्त होतं आणि ज्यावेळेला त्याचे दरवाजे उघडले जातात त्यावेळेला ते पाणी सांगली, कोल्हापूर, कराड या भागाकडे जातं, मिरज या भागाकडे जातं, आमच्या भागात येत नाही. पण तरी सुद्धा त्या पाण्याचा आम्हाला त्रास एवढ्या करता होतो की धरणामध्ये पाणी जास्त झालं की सगळे टर्बाईन चालू करावे लागतात, सगळी पॉवर जनरेट करावी लागते आणि जनरेट केलेली पॉवर जे टेल वॉटर म्हणून जे निघतं ते सगळं आपल्या चिपळूणकडे येतं. आणि त्याच वेळेला जर भरती ओहोटी आली तर भरती ओहोटीचं पाणी आणि हे पाणी शहरामध्ये शिरल्यामुळं त्या ठिकाणी संपूर्णपणे बाजारपेठ पाण्याखाली जाते. मग त्यावेळेला उद्धव साहेबांच्या समोर आपण एक प्रस्ताव ठेवला की जिथे कोयनेचं पाणी 4थ्या टप्प्यातून बाहेर पडतं ते बंद नाल्यातून बाहेर पडतं, त्याच्या पुढं हे पाणी ओपन होतं. आणि म्हणून हे जर पाणी आपण पुढे गोळकोट खाडीच्या पुढं बंद नाल्यातून पाणी जर पाठवलं तर शहराला पाण्याचा धोका बसणार नाही. अध्यक्ष महोदय, तिथल्या तिथं उद्धव साहेबांनी त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि महाड, खेड आणि चिपळूण करता 10,000 कोटी रुपयाची तरतूद ताबडतोब केली. 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली. त्याचबरोबर या शहरातली गाळ काढण्याकरता सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद झाली. त्यातले 3,300 कोटी रुपये एकट्या चिपळूण करता त्यांनी दिले. आणि मग तुम्ही पण गेला होता त्यावेळेला, पूर झाला त्यावेळेला, आणि म्हणून त्याचं काम जोरात चालू झालेलं आहे. या वेळेला चिपळूणमध्ये फार पाणी गेलं नाही कारण गाळ काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं. अर्ध पाणी हे बंद नाल्यातून पास व्हायचं आलंय, ती काम पूर्ण व्हावं, खेडचं काम पूर्ण व्हावं, महाडचं काम पूर्ण व्हावं आणि हा बाजारपेठेचा प्रश्न जो आहे तो अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी सोडवला पाहिजे. पण त्याच वेळेला माझा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव हा होता की लोकांना आपण नोटीस देतो, त्या ठिकाणी शिफ्ट व्हा म्हणून म्हणतो, त्यांनी जायचं कुठं? त्याकरता म्हणून आपण तिथल्या लोकांना स्थलांतरित करण्याकरता कुठल्या गावामध्ये नेऊन ठेवतो, कुठे ठेवतो त्याचा आपल्याला हिशेब नसतो, पत्ता नसतो. आणि कोणीही आयुष्यातली 10-15 वर्षे एखाद्या सरकारी खात्यामध्ये नोकरी केली आणि एखाद्या भाड्याच्या खोलीमध्ये तो जर माणूस राहिला आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची बदली जर दुसरीकडे झाली तर त्या भाड्याच्या खोलीतून बाहेर पडताना सुद्धा त्याला अनंत यातना होतात, त्याला दुःख होतं, तो कष्टी होतो. त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या भाड्याच्या खोलीशी एवढ्या पद्धतीची अटॅचमेंट त्याची असते. इथं तर पिढ्यानपिढ्या आमची घरं, दारं, नाती गोती, माणसं, जमीन, जुमला, शेती, वाडी हे सगळं ज्या भागात आहे ते भाग सोडून जाणं कोणालाही शक्य होत नाही, जड जातं. आणि म्हणून माणूस काय म्हणतो, इथून स्थलांतर करण्याच्या ऐवजी जे व्हायचं ते होईल, मेलो तरी चालेल, इथंच राहतो शेवटपर्यंत. आणि म्हणून आपण त्यावेळेला एक सूचना केली होती की जी सरकारनं ताबडतोब मान्य केली होती की गावागावामध्ये एक बिल्डिंग बांधून ठेवली पाहिजे, इमारत बांधून उभी केली पाहिजे एखादी गावामध्ये. आणि त्या इमारतीमध्ये 800 ते 1000 स्क्वेअर फीटाची एक खोली भुजबळ साहेब तयार करायची, त्याच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम वगैरे सगळं तयार करायचं मुंबई शहरासारख्या, पुण्यासारख्या शहराच्या. आणि त्याच गावामध्ये 25 खोल्यांची, 50 खोल्यांची इमारत आपण बांधली तर त्या लोकांना तिथल्या तिथं गावात शिफ्ट करता येईल. त्यांच्या मुलांच्या शाळाबाळांचा प्रश्न अडचणीत येणार नाही, त्यांच्या जमीन जागेचा प्रश्न अडचणीत येणार नाही, त्यांच्या कुठल्याही तिथल्या अधिकाराचा, नात्या गोत्याचा कशाचाही प्रश्न निर्माण होणार नाही. कुठेतरी जायला लोक तयार नसतात. आणि म्हणून त्या गावामध्ये जर आपण एक एक इमारत बांधली आणि जे जे कोणी बाधित होतील त्यांना तिथे पाठवलं तर मला वाटतं कमी खर्चामध्ये, विनासायास, कुठल्याही प्रकारची अडचण न येता आणि कोणालाही जबरदस्तीनं स्थलांतर करायची वेळ न येता आपलं ते काम होईल. आणि म्हणून हा प्रस्ताव शासन दरबारी त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, त्या संदर्भामध्ये आपण गांभीर्यानं विचार करावा अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सगळ्यात मोठा जो प्रश्न आता सुरू झालेला आहे तो प्रश्न म्हणजे आपला खूप मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी हा जो मिसिंग लिंक आहे, हा मिसिंग लिंकचा जो आपण पुलाचं उद्घाटन केलं 1 मेला आणि त्या पुलाची जी काही गळती झाली, ती जी काही गळती झाली त्या गळतीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. आणि त्याच वेळेला अनेक वर्तमानपत्रांनी त्या मिसिंग लिंकच्या एकंदरीत क्वालिटीबद्दल, कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल, दर्जाबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंका उपस्थित केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, लिंकची सुरक्षा तपासणी करा, IIT मुंबई करणार ऑडिट, कोसल धरणाचे 12 बळी, 15 दिवसात 1000 झाडांची पडझड, किनारा मार्गाच्या बोगद्याला गळती,
गळती, शहर उपनगरातील रस्ते उखडले. मी हे सगळं वाचून दाखवत नाही. दळणवळणाची दैना, कंत्राटदार अधिकारी घर मालकाविरोधात गुन्हा त्याच वेळेला, 68हून अधिक एक्सप्रेसना फटका. म्हणजे एक्सप्रेस ट्रेन ज्या आहेत त्या 68 फेऱ्या बंद झाल्या. लोकांचे जीव गेल्यावरच तुम्हाला जाग काय येते असा प्रश्न तुम्हाला लोक विचारतायत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कर्जत लोणावळा घाटात भूस्खलन प्रकल्पाच्या सुरक्षेचे दावे, जे जोरजोरान तुम्ही दावे करता ना, ते दावे तुमचे कसे पाण्यात गेले, पेपर पुढे गेला तुम्हाला, तुमचे पाण्यात कसे गेले त्या संदर्भात सुद्धा आपण काय सांगितलं होतं. आपण तो ज्यावेळेला मिसिंग लिंकचा पूल बांधला, त्याचं उद्घाटन केलं, त्यावेळेचं आपलं भाषण रेकॉर्डवर आहे. भाषण रेकॉर्डवर आहे की आम्ही हा जो पूल बांधलेला आहे तो पूल 240 किलोमीटर ताशी 240 किलोमीटर वेगाने जरी वादळ झालं, हवा आली, तरी ह्या पुलाला अजिबात धक्का लागणार नाही. पण त्यावेळेला जर बघितलं, बरं उत्तर सांगा ना नंतर, काय हरकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी मात्र त्या पुलाच्या तिथं 70 ते 80 किलोमीटर ताशी वादळ वेगानं वाहत होतं. 70 ते 80 किलोमीटर मध्ये तुम्ही सांगा झालं नाही झालं, पण वरून धो 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 पाणी पडताना, दगड पडताना, माती पडताना, राडा रोडा पडताना, लोक जीव घेऊन पळताना, सगळं ट्रॅफिक बंद होताना दुनियेनं बघितलंय. तुम्ही हो गर नाही म्हणून फायदा काय, जे लोकांनी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. त्यामुळे तुम्ही होय म्हटलात काय नाही म्हटलात काय, जनतेचा आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट मोठमोठ्या घोषणा करता. 1 मेला उद्घाटन झालं या पुलाचं. काय पुलाचं आपण सांगितलं होतं, पुलाबद्दल काय काय मोठेपणा आपण सांगितला होता. यामध्ये पुलाची डिझाईन कॅनडामध्ये तयार करण्यात आली. काय सांगितलं, पुलाची डिझाईन कॅनडामध्ये तयार करण्यात आली. महत्वाच्या चाचण्या डेन्मार्कमध्ये पार पडल्या. केबलचं उत्पादन मलेशियामध्ये झालं. अग्निशमन सुरक्षतेच्या चाचण्या स्पेनमध्ये झाला. मला वाटतं हा मिसिंग लिंक काय हा एवढ्या सगळ्या देशात फिरायला गेला होता की काय सारखा इकडे गेला तो. कारण आपल्या हल्ली सारखं परदेशामध्ये फिरणं, बहिर्गमन अंतर्गमन चालूच बघतोय अख्खा देश. त्यातला बहुतेक हा काहीतरी प्रकार आहे. पुलाचं आलेखन तैवानमध्ये झालं आणि केबल तज्ज्ञ सिंगापूरमधून सहभागी झाले. तथापि सदर पहिल्या पावसात या सगळ्या देशातली तुम्ही टेक्नॉलॉजी आणली, काय काय टेस्टिंग केलं आणि काय काय मोठेपणा सांगितला. हा तुमचा मोठेपणा निसर्गानं पहिल्या पावसामध्ये मातीमोल केला. पहिल्या पावसामध्ये तुमचा खरेपणा खोटेपणा हा निसर्गानं अख्ख्या जगासमोर आणला. त्यामुळं तुमच्या कामामध्ये कोण येस बाल्डी चला खाली बसून बोलू नका महेश शेठ. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे सगळं आपल्या समोर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय अजूनही पाऊस संपला नाही. यंदा मुळामध्ये 1 महिना पाऊस अध्यक्ष महोदय उशिरा सुरू झालाय. आता ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते. आणि म्हणून अशाच प्रकारची दुर्घटना, अशा प्रकारचं संकट हे येऊ नये अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. पण जर आलं तर आपण काय तयारी दर्शवलेली आहे अध्यक्ष महोदय ही महाराष्ट्राला उत्तराच्या भाषणामध्ये माननीय मंत्री महोदयांनी अख्ख्या महाराष्ट्राला सांगून त्या ठिकाणी आश्वासित करावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आपण बघितलं, मी आता सांगितलं कोकणाचा रस्ता झालेला नाही, मुंबई गोवा रस्ता. पण अध्यक्ष महोदय त्या पावसामध्ये 5 आणि 6 तारखेला त्या खारपाड्याजवळ तिथं टोल वसुली सुरू केली. ही सगळे राज्य म्हणजे टोळ धाड आहे. टोळ धाड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहात. तिथे टोल वसुली सुरू केली. अनेक लोक त्या पावसामध्ये धोधो पडणाऱ्या पावसामध्ये उपोषणाला बसले होते. रस्ता पूर्ण नाही हे मंत्री महोदय स्वतःच कबूल करतील. बिचारे पहिल्यांदाच सांगितलं की मी जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण करतो. तेव्हा मी गमतीनं म्हणालो होतो जानेवारी कुठला तेवढं साल सांगा, कारण 2011 पासून हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. आणि म्हणून मंत्री महोदय तुम्ही या ठिकाणी आहात, रस्ता पूर्ण करा, मग टोल वसूल करायचा की नाही करायचा हा तुम्ही निर्णय घ्या. परंतु अद्यापपर्यंत रस्ताच पूर्ण झालेला नाही.
त्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं टोल वसुली करायला सुरुवात केली, त्याला लोकांनी विरोध केला, आपण तूर्त तो थांबवलेला आपण. तशाच पद्धतीनं खारपाड्याच्या बाबतीत आपला या ठिकाणी ताबडतोब आदेश जाईल. कशा करता घेते? कारण तो मागच्या वेळेला जेव्हा 40 टोल राज्यातले बंद केले, आपण 40 टोल एकमापी बंद केले, त्यावेळेला तो बंद झालेला टोल होता. आत्ता तो पुन्हा चालू केलाय. तुमचा रस्ता पूर्ण होऊ द्या, नंतर त्याच्यावर काहीतरी एकदा विचार आपण करू. काही करायचं नाही अशातला भाग नाही. तुम्ही त्या रस्त्याने गेला असाल, तुम्ही बघितलं कर्नाला खिंडीमध्ये तुमचा रस्ता, तुमचा म्हणजे तुमचा असं समजू नका, पण तुमच्या अधिकारींना इतके हुशार ना, रे 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 रे, असे अधिकारी मी कुठे बघितलेच नाहीत. मी परवांच्या दिवशी आमच्या इथं अमित साटमांनी मला विचारलं की भास्करराव 1.800 मीटरमध्ये तुम्ही सांगताय काय? तर हो, मी पुन्हा पुन्हा सांगितलं. आता तुम्ही बघितलं असाल त्या कर्नाळा खिंडीमध्ये चढताना स्पीड ब्रेकर, चढताना कर्नाळा खिंडीचा चढ तुम्हाला भुजबळ साहेब माहिती आहे, तुमचं आयुष्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून गेलं. जवळजवळ 15-16 ठिकाणी चढताना स्पीड ब्रेकर. कुठली टेक्नॉलॉजी, कसला रस्ता, कशाला स्पीड ब्रेकर, कशाला रमलर, हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे किशे भरण्याकरता म्हणून हे करतोय का आपण? चढताना एवढ्यावर तुम्ही बघा, हे जर खोटं असेल तर या सभागृहामध्ये मला खोटा पाडा. एक फोन करून विचारा तुमच्या अधिकाऱ्यांना की हा भास्कर जाधव म्हणतो ते खरं आहे की खोटं आहे. चढताना स्पीड ब्रेकर, उतार भाग वेगळा. तुम्ही हल्लेली पुण्याला गेला होतात काय साहेब? मला माहित नाही. कराड मार्गे आलात का पुण्याला? कराड मार्गे पुण्याला आल्यानंतर तो आपला घाट कुठला पहिल्यांदा जायचो? तो शिवाजी महाराजांनी बैला बांधलं केकेसला, खंबाटकी नाही, आपला पुण्याचा कात्रज घाट. कात्रज घाटाला आपण बायपास काढलाय, त्याला टनेल आहे. तुम्ही तर त्या रस्त्यावर रोज येत असाल. तो टनेल मधून बाहेर आल्यानंतर माझी चेष्टा होईल मला माहित नाही, एकदा तो कोणतरी माणूस नेमा. टनेल मधून बाहेर आल्यानंतर त्या सयाजी हॉटेल पर्यंत मला वाटतं रमलर तुम्ही जे टाकले त्या रमलर त्याची संख्या 1000च्या खाली होणार नाही. 1000 रमलर होती. काय चाललंय काय? हे कसले रस्ते? एक तर रस्त्याला मरणाचं ट्रॅफिक असतं, कुठून स्पीड वाढवणार? बरं, स्पीड वाढवायचं, गाड्या आहेतच ना, गाड्या त्या कंडिशनच्या असतात, चांगल्या गाड्या आता आहेत, आणि म्हणून 1000 तुमचे रमलर, 1000 किमान असतील, 1000 रमलर नक्की असतील राजे. आणि म्हणून हे आता कुठंतरी आपण इथं रस्ते करत नाही, केले तर आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीचे करावेत. आता परशुरामचा घाट तुम्ही बघून आलात. साहेब ऍक्सिडेंट हे होतच राहणार. तुम्ही एवढे हजारो रमलर टाकून काय होणार? त्यातून काय होणार? काय अख्खी गाडी अख्खी सगळं मी तुम्हाला सांगू का साहेब? मी तुम्हाला सांगतो, ते व्हील अलाइनमेंट आणि ते हे काय असतं ते दुसरं व्हील अलाइनमेंट आणि दुसरं शॉक अब्सर नाही, त्याला दुसरं आपण चेक करतो ते व्हील अलाइनमेंटनी व्हील बॅलन्सिंग. मला वाटतं व्हील बॅलन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट यांचं नाही तुमचं म्हणजे तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. साटेलोटम आहे ना काय? अख्खी गाडी अशी धडधड 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 धडधड. अरे काय चाललंय काय? 220 किलोमीटरच्या स्पीडच्या आपण गाड्या तयार केल्या, 240 किलोमीटरच्या गाड्या तयार केल्या, आणि हे सगळे रस्ते काय ते नाही माझी मंत्री महोदय खाली बसून बोलू नका आता, चर्चा होऊ द्या का? नाही अध्यक्ष महोदय मी तुमच्या ऑफिसकडनं माहिती घेतली, मी तुम्हाला धन्यवाद देतो जर हे होत असेल तर. परशुराम घाट ज्या ठिकाणी खेड आणि चिपळूणची हद्द सुरू होते तिथून जो आपण एक पूल टाकायचं म्हणतोय, आपली माझी सातत्यानं मागणी होती आणि गडकरी साहेबांनी मला कळवलं की भास्कर तुझ्या त्या पुलाची मी मंजुरी देतोय आणि तुमच्या ऑफिसमध्ये माहिती घेतली तर तुमचं ऑफिस पण पाठपुरावा करतंय. तुम्ही त्या परशुराम घाटाच्या आता गॅबेन बांधारा बिंदारा बांधण्याच्या भानगडीत पडू नका. खालची गावं एक ना एक दिवस मी वाईट चिंतित नाही, हे जाणार आहेत, खाली जाणार आहेत. मी त्याही वेळेला सांगितलं होतं की हा परशुराम घाट कट करू नका, आहे तसाच ठेवा आणि इथून समोर पूल टाका. तो लोटनशावरून रेस्ट हाऊस जे आपलं कापसाळ साहेबांना सगळं माहिती आहे, रेस्ट हाऊस आपलं जे आहे त्या रेस्ट हाऊसच्या पुढे एकदम बाहेर पडेल आणि कायमचा प्रश्न मिटून जाईल. पण आपण तो डोंगर कापून 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 वरची लोक पण घाबरलेली आहेत परशुरामची आणि खाली पेड्यातल्या लोकांच्यावर पण तो कधी डोंगर येईल पत्ता लागणार नाही. आणि म्हणून
तो पूल बांधण्याचं गडकरी साहेबांनी कबूल केलंय असं मला निरोप आला. मी आपल्या ऑफिसला येऊन चौकशी केली तर ते खरं आहे असं मला सांगितलं गेलं. राजे, पाठपुरावा करा. लोकांना जर वाचवायचं असेल ती गावं जर गाडली जायला नको असतील तर पाठपुरावा करा. माळीण व्हायला नको. माहिती आहे माळींची घटना. अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो. जास्त वेळ घेत नाही. आपण ज्यांची दुबार पेरणी आता व्हायला लागलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करणार आहात? काय निर्णय घेणार आहात? त्यांना बी बियाणं कसं देणार आहात? त्यांना खत वगैरे कसं देणार आहात? कशा पद्धतीने त्यांना मदत करणार आहात? याचा सुद्धा विचार आपण करावा. अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पूर्वी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जरासं की ते ठाकऱ्यांमुळं साचायचं. जरा काय झालं की ठाकरेंमुळं पाणी साचलं, जरा काय झालं की ठाकरेंमुळं झाड पडलं, जरा काय झालं ठाकरेंमुळं रस्ता खचला. आनंदाची बातमी एवढीच आहे यावेळेला या सगळ्या भानगडीमध्ये, यावेळेला ठाकरेंमुळं नाही झालं, यावेळेला पावसामुळं झालं. यावेळेला ठाकरेंमुळं झालं नाही. पण ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई होती. त्यावेळेला मुंबईची कशी काळजी घेतली जात होती ही मात्र पहिल्याच पावसानं महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्या उद्याकरता मी पावसाला मात्र धन्यवाद देतो. बाकी कोणाला मी धन्यवाद देत नाही. आता अध्यक्ष महोदय, एक गमतीचा किस्सा मी तुम्हाला सांगतो की आज सकाळी एक आम्हाला मेसेज आलाय. पोरं शाळेत इकडे तिकडे धावतायत, पळतायत. अरे ही मुलं पळतायत का? तर पळतायत. आमचे गुरुजी कुठे आहेत ते शोधतायत. ती मुलं शाळेमध्ये गुरुजी नाहीत, त्यांना शोधतायत शिक्षकांना. मग शिक्षक कुठे गेले? ते शिक्षक गेले पोरांच्या आईबापाला शोधायला. कशा करता? SIRचं काम. ती पोरांचे आईबाप कुठे आहेत त्यांना शोधायला. पोरांचे आईबाप कुठे गेले? ते गेले 2002ला. आमचे आई बाबा कुठे आहेत त्यांना शोधायला, म्हणजे त्यांच्या आई बाबाला शोधायला. ही आता राज्याची परिस्थिती आहे, बरोबर आहे की नाही? SIRला मॅपिंग झालं. आता प्रत्येकाचा मतदाराचं. आणि म्हणून शाळेतली पोरं त्यांचं वाटोळं लावू नका, त्यांचं भवितव्याचा विचार करा. त्या शिक्षकांना किती कुठे झुंपायचं त्याचा पण विचार करा अशी विनंती करतो. माझ्यापेक्षा अन्य बोलणारे आहेत, आपण मला बराच वेळ दिलात त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि जिथे कुठे नुकसान झालंय त्यांना मदत करा. भविष्यात अतिवृष्टी होईल त्याची काय ती काळजी घ्या. ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या शेतकऱ्यांना कशी मदत? अल निनोवर, हो बरोबर, अल निनोवर, त्याची काळजी घ्या. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या खोपोलीचा पोरगा जो गेला त्याचं नाव मी आपल्याला देतो. फक्त तो मुसलमान आहे म्हणून त्याला मदत करू नका, असं करू नका. नाही तो मुसलमान आहे म्हणून त्याला मदत करणार नाही. कारण आपल्याकडे जरा काय झालं की मुसलमान हे ते, पण मी ते आता जात नाही जास्त. आणि म्हणून त्याला मदत करा, कारण तो प्रत्येकाच्या मदतीला धावणारा पोरगा गेलाय अशी विनंती करतो. आणि आपल्याला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर. अध्यक्ष महोदय,